Thane is a city enriched with culture. One of the 27 smart cities of India, Thane is aptly named as the city of lakes, with more than 30 lakes within the city. And the dense forest of Yeur Hills, an extension of SGNP, is the glory of Thane city. Yeur Hills provide abundant resources, pure air, and natural beauty to Thane city. But rapid urbanization has even taken Thane city into its fold, and encroachment on Yeur Hills is slowly shrinking down the forest landscape. The wild animals have nowhere left to go. They are being pushed further inside the forest, and their territory is taken away from them for human greed. Leopards entering urban landscapes of Mumbai and Thane have become a common phenomenon. The main reason for leopards to enter the urban landscape is the destruction of their natural habitat. Yeur Hills is one of its natural habitats, and it faces serious threats like illegal bungalows, resorts, farmhouses, high rises, and residential apartments and slums that have come up right next to Yeur Hills and resulted with no buffer space as urban expansion has pressed it from all sides. The forest is shrinking and the land is lost to illegal development with each passing year. येऊरमध्येच नाही तर एंटायर संजय गांधी नॅशनल पार्क जर आपण बघितलं तर हा आज मुंबईच्या बरोबर मधोमध असून आपला मुंबईचा एक प्रकारे लंग आहे आणि आपल्याला आज जर ऑक्सिजन फ्रेश एअर मिळते किंवा जे पोल्युशन आहे त्याला ते काउंटर करत आहे तर हे या फॉरेस्टमुळे आहे. आणि हे फॉरेस्ट जपणं ॲक्च्युली आपली जबाबदारी आहे, पण होतंय असं की आपण चारी बाजूनी हे फॉरेस्ट चोक करत चाललो. हळूहळू आपली एन्क्रोचमेंट फॉरेस्टच्या दिशेने आतल्या बाजूनी मधल्या बाजूनी वाढत चालली है. मेरी समझ में नहीं आता कि जिस तरह का विकास यऊर में हम देख रहे हैं पिछले करीब 5 साल से, सड़क बिल्कुल सीमित होती चली जा रही है. दोनों तरफ से सड़कें दबती चली जा रही हैं और देख रहे हैं बहुत बड़े बड़े फार्म हाउसेज होते थे, अब वो बंगलाज और बड़े बड़े रेस्टोरेंट में कन्वर्ट हो गए. अच्छी बात है, तरक्की करनी चाहिए, लेकिन इस तरक्की के पीछे आपने कभी सोचा है कि ये जो यऊर का आदिवासी था उसका कितना विकास होगा? इकडचे जे काय सिमेंटचे बांधकाम आहेत येऊर या भागातली ती पाडण्यात आली होती आणि त्याच्यानंतर बरेचसे रहिवाशांचं किंवा स्थानिक लोकांचा विरोध होता की ही बांधकामं आमच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलेली आहेत. त्यामुळे हायकोर्टाने ऑर्डर देऊन हे बांधकामं पाडण्यास सांगितली होती. ते 2010 किंवा 9 या कालावधीत या इकडचे सगळे जे काय बंगले आहेत तिकडचे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर कारवाई केली होती. पण असं त्याच्यात बरेचसे पॉलिटिशियन आणि जे काय अधिकारी आहेत त्यांचे बंगले तसेच राहिलेले, कारण याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन आणि जे अधिकारी आहेत त्यांचं सहमत होऊन त्यांनी स्वतःचे बंगले वाचवलेले आहेत या ठिकाणी. आणि बरेचसे येऊरमध्ये हे मोस्टली ठाण्यातले 99% राजनीती किंवा पॉलिटिशियन लोकांचे बंगलेले आहेत. त्यामुळे इकडे फक्त ती एक मजा म्हणून या ठिकाणी इकडे येतात आणि बरेचसे बांधकामं हे राजकारणीच लोकांनी बांधलेले आहेत. जसं की बघू शकता फक्त इकडे भरपूर सारे बंगले आहेत, ह्याच्या नेत्यांचे वगैरे आहेत, भरपूर सारे मोठमोठ्या लेकांचे रेस्टॉरंट आहेत वगैरे आहेत, पण ते सगळे नाही उठणार आहेत. फक्त घर आहेत का, कारण का ते झोपडपट्ट्या म्हणून उठवणार आहेत. गोरेगावला तर उठवलेत आहेत. आरे कॉलनीमध्ये आदिवासी आहेत, आदिवासी म्हणून नाही उचलले त्यांना, झोपडपट्टीवाले म्हणून उचलले. असं का करतात? म्हणजे ते लोक मोठे आहेत म्हणून त्यांना तुम्ही हे करता आणि गरीब लोकांना अजूनच गरीब बनवता का? आम्ही कुठे जायचं? आमचं जे आहे ते सर्व इकडे आहे, आमचं खाली काही नाही. आम्ही खाली गेलो तर एक दिवस पण जगू शकणार नाही. निसर्गावर असं याचा वाईट परिणाम होतो की जी निसर्गातली
प्राणी पक्षी जे आहेत त्यांना एक फिरण्यासाठी बंधन आलेत की जे वस्ती किंवा जे नवीन प्लॉट झालेले आहेत त्यांना रहदारी किंवा फिरता येत नाही. तिकडच्या जे काय वाघ, माकड, साप, विंचू, पाखरं जे आहेत ते इकडे म्हणजे त्यांना एक बंधन आले, कुठेतरी त्यांची सीमा कमी झालेली आहे आणि त्यांना एक आपल्या घरातनं बाहेर ढकलणं असं काम चालू आहे या ठिकाणी. आणि येऊरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तिथे एअरफोर्स रेडार स्टेशन आहे. लोकवस्ती वाढवण्याची जागा नाही आहे ते सैन्य बलांना दिलेली जागा आहेत, त्यांची जागा त्यांना संरक्षित ठेवू द्या. सिक्युरिटीच्या अँगलनी, पर्यावरणाच्या अँगलनी येऊरमध्ये अजून बांधकामं करणं फार धोकादायक आहे, हे करू नये. The encroachment issue is well known and possesses a huge challenge. But that's not the only challenge. There are other problems such as littering and dumping of debris in the forest and illegal liquor dens inside the protected area. येऊरमध्ये अजून एक विचित्र प्रकार असा बघायला मिळतो की ठाण्याच्या अगदी जवळ असणारं हे हिल स्टेशन असल्यामुळे आणि पावसाळ्यात विशेष करून खूपच सुंदर आणि रम्य असं वातावरण इथं तयार होतं, हिरवगार. तेव्हा खालनं पर्यटक आणि पार्टी गोअर्स हे खूप प्रमाणामध्ये येऊरच्या फॉरेस्टमध्ये येतात आणि इकडे बसून दारूच्या पार्ट्या करणे हे खूप कॉमन असतं. पार्ट्या केल्या ठीक आहे, पण तुम्ही तिकडे कचरा करून जाता, इथे प्रॉब्लेम सुरू होतो. आज जर तुम्ही जंगलात गेलात तर तुम्हाला प्लास्टिकच्या प्लेट्स, चमचे, ग्लासेस आणि बाटल्या ह्या सगळीकडे पडलेल्या मिळतात. रेग्युलरली NGOs आणि ग्रुप्स जमा होऊन तिकडे जाऊन स्वच्छ करून येतात, पण त्याचा किती हे होईल, कारण अमाऊंट ऑफ लोक जी येऊन इकडे कचरा करून जातात तो खूपच प्रमाणात आहे. लेट मी गो बैक टू माई डेज इन यूनिफॉर्म कि जब हम सुबह वॉक के लिए निकलते थे संडे के दिन, तो बहुत खुशी होती थी कि हम येऊर में वॉक करने के लिए जा रहे हैं और सड़क के दोनों तरफ हमें बीयर्स की बोतल हर एक 15 मीटर और 20 मीटर की डिस्टेंस पे एक बियर की बोतल टूटी हुई मिलती थी सड़क पर. देख के हैरानी होती थी कि ये कैसे हो सकता है. आदिवासी तो बियर नहीं पीते हैं जहां तक मेरा ख्याल है, और न उनकी माली हालत ये परमिट करती है कि वो बियर पी सकते हैं. ये बियर पीने वाले नीचे से आते हैं, ये लोग शहर से आते हैं. ये फॉरेन ऑब्जेक्ट है इस गांव के अंदर, जो बाहर से आते हैं, यहाँ पे नॉनसेंसेस करते हैं, यहाँ पे शराब पीते हैं. और शाम को देखिए आप 10 बजे के बाद मोटरसाइकिल की रेस, एक के पीछे एक, किसी ने शर्ट उतारी हुई है, किसी ने कपड़े उतारे हुए हैं, कार के शीशों में से बाहर झांक रहे हैं. एक जेंटल पुरुष, एक जेंटलमैन तो डर जाता है रात को उन्हें देख के. ये कौन लोग आ रहे हैं, ये कौन गुंडे और मवाली आ रहे हैं. और कितनी तो सुसाइड हो चुकी हैं. एयरफोर्स की जस्ट बगल में जो एक छोटा सा एक खाई है, बारिश का पानी भर जाता है उसके अंदर. आए दिन हम सुनने को मिलते थे कि आज 2 लोगों ने सुसाइड कर लिया, आज एक बंदे ने सुसाइड कर लिया. रात को बियर पीते हैं, झगड़ा करते हैं, कूद जाते हैं, अपना जीवन तक ताव पे लगा देते हैं. या ठिकाणी दोन गटाची लोक येतात. एक तर निसर्गप्रेमी, पर्यावरण पक्षीप्रेमी, आणि दुसरं म्हणजे की फक्त येऊर म्हणजे मजेसाठी ठिकाण निवडतात अशी लोक, म्हणजे जेणेकरून पिण्यासाठी आणि जे मजे मस्ती करण्यासाठी येऊर निवडतात. असे 2 गट आहेत. तर जे निसर्गप्रेमी येतात ते आपल्या निसर्गाचं निरीक्षण करण्यासाठी किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या अभ्यासासाठी या निसर्गात येतात. आणि दुसरं बोललं तर जे पार्टीसाठी या ठिकाणी येऊरमध्ये येतात, ही अतिशय दुःख देणारी गोष्ट आहे की जे इकडे फक्त निसर्गाचा विचार पार्टीसाठी किंवा मोज मजेसाठी करतात, पण ते इकडे येऊन पूर्ण निसर्गाचं रॅस करतात. जे काय बॉटल्स, कचरा आणि जे काय घाण आहे ते आपले काचा पूर्ण निसर्गात तसे टाकून जातात. त्यामुळे एक प्रकारे निसर्गाची पूर्ण रॅस होत चालली आहे. मागील 10 वर्षामध्ये वाईट झालेलं आहे की बाबा सगळे प्रत्येकाला एक दुसऱ्याला सांगून असे 10 लोक वगैरे या ठिकाणी पिण्यासाठी मोजमजेसाठी करतात आणि पूर्ण या ठिकाणी कचरा, बॉटल प्रत्येक भागामध्ये आपल्याला भेटते. येऊरमध्ये प्यायलेल्या अवस्थेत तिथेच बाटल्या फोडून जाण्याची काहीतरी एक विचित्र प्रकार घडत असतो आणि त्या ज्या काचा तिथे पडलेल्या असतात त्याच्यावरनं आमचे स्थानिक आदिवासी जे आहेत ते जेव्हा त्यांचं जे काही फॉरेस्ट प्रोड्यूस आहे किंवा जंगलातले जे सरपण वगैरे ह्याच्यासाठी जातात तेव्हा झऱ्याच्या बाजूनेच जाण्याची पद्धत आहे, कारण झरा फॉलो केला जातो रस्त्यासाठी, मार्गासाठी. तर तिकडनं जाताना रेग्युलरली त्यांच्या पायाला त्या काचा दिसतात आणि सिव्हिअर कट्स घेऊन आलेली मंडळी आमच्याकडे आमच्या 24/7 क्लिनिकला येतात की आम्हाला काचा लागलेली आहे. आता त्या साईडला जातात, तो धबधबा आहे ना तिकडे जातात, भरपूर तिकडे पार्ट्या बिर्ट्या करतात.
कुठला पण असला कोणी चांगला सांगितलं तर तिथे एकदम फुल झालं ना तर मग एकेकाचीच मस्ती निघते. मग इकडे फेक दिसते बाटली, तिकडे फेक बाटली, मग झालं कुठलं. मग आता पैसे असले तर जाणार आमच्या असे काम करतात. मग पैसे असले तर जाणार दवाखान्यात, म्हणजे कुठून जाणार. मग 2-4 दिवस राहतात, मग पिकला का मग डॉक्टरकडे गेला. किती दिवस झाले कोण खरं सांगतो पण खोटा सांगतो. मग पिकलेलं असेल तर त्यांना माहिती पडतं काय आजकाल लगेच ते थोडी पिकणार आहे, नाही पिकणार. मग 2-3 दिवसात गेलं तर मग पिकलं कुठं लागली, कसं लागलं, काय नाही आला. गावामध्ये दारूचं शॉप आहे तर खाल्लं नाही आणि वरती विकत घेतली इज इक्विव्हॅलेंट. पुढे तिकडे इतके रिसॉर्ट्स आहेत, इतके हॉटेल्स नवीन नवीन आलेले आहेत, अनेक जणांकडे परमिट्स नाही आहेत ह्या गोष्टीची, दे आर अनरेग्युलेटेड. तर मग ह्या हॉटेल्समधनं सुद्धा हा प्रकार चालतो. इकडल्या स्थानिक लोकांकडे तर इनफॅक्ट काही ठिकाणी गावाच्या जाण्याच्या रस्त्यांवरती प्यायलेली माणसं बसलेली असतात. स्थानिक महिलांना खूप त्रास होतो त्याचा. रात्री अपरात्री एखादी महिला समजा जर तिकडनं जात असेल तर दे फील हायली अनकम्फर्टेबल. काही असे एपिसोड्स पण झाले होते की त्या महिलांवरती म्हणजे छेडखानी वगैरे करण्यात आली होती. ते रेग्युलरली पोलिसांना रिपोर्टही केले जातात. त्याच्यावर पुढे काही ॲक्शनही होत नाही कारण व्हॉट एव्हर, म्हणजे अल्टिमेटली द रिच पीपल विन. लोक येतात दारू वगैरे पितात आणि मुलींना छळतात. कारण का आताच वणीच्या पाड्याला गेल्या 15 दिवस झाले वणीच्या पाड्याला एका मुलीला छेडण्यात आला. मग इकडे मुलींना वगैरे त्रास होतो, ते फॉरेस्टवाले का नाही हे करत. फक्त आम्ही ते आहोत स्थानिक लोकांनाच का हा त्रास. मग त्यांना हे कळायला पाहिजे की आपण इकडे येऊन हे करण्यापेक्षा डायरेक्ट तिथं लोकांना थांबवायला हवंय. समझने की कोशिश करिए कि ये जो येऊर में रहने वाला आदिवासी है वो किस दौर से गुजर रहा है. न उसके बच्चे सेफ हैं, न उनकी बेटियां सेफ हैं, न उनके घर सेफ हैं, और प्रॉपर्टी तो आप जान ही रहे हो क्या हो रहा है. जे कॉन्झर्वेटर आहे नॅशनल पार्कचं, त्यांनी जर व्यवस्थित गेट लावलं, तिथे कॅमेरा लावले, फोटो आयडेंटिफिकेशन देऊन फोटो ID कार्ड दिलं आणि 5च्या पुढे फक्त जे ऑथेंटिक रहिवासी आहेत तेच जाणार. बारकोडवाले कार्ड्स द्या ना त्यांना. कार्ड रेटमध्ये चेक करा हा माणूस इथं राहतो की नाही राहतो. जे राहत नाही त्यांना संध्याकाळी जाऊ देत नाही. आणि दारूची बाटलं तर गेटलाच कन्फिस्केट केलं पाहिजे, पूर्ण बॅगेज चेक केलंच पाहिजे. आपण एअरपोर्टला जातो तेव्हा चेक होतोच ना, आपल्या बॅगेत पाण्याची बाटली जरी असेल काढून घेतात ना, मग तसंच तिकडे थांबवायचं गाड्या साईडला आणि चेक करा. दारू दिसलं तर सांगा नो अल्कोहोल झोन करा ना, ग्लास घेऊनच जायचं ना. नो कारण हे दारू पिऊन तिथे काच फोडणं हे एक न्यूसन्स आहे. तर ही वाईट गोष्ट आहे की हे आपण सगळ्यांनी, गावकऱ्यांनी आणि इकडे जे प्रशासन आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, यांनी जरा लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं निसर्ग थोडं वाचवलं पाहिजे, जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही. आणि याची काळजी आपण स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. गावात असणाऱ्या सर्व पर्यटकांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्याबरोबर येणारे तुमचे खाऊचे आणि स्नॅक्सचे जे काही रॅपर्स, बॉटल किंवा ड्रिंक्सच्या बॉटल्स वगैरे तुम्ही घेऊन येता त्या येऊरमध्ये फेकून न देता इतरत्र त्या आपापल्या सोबत बरोबर घेऊन जाव्यात. कारण का आज आदिवासी पाड्यातली मुलं बिन चपलेने सगळा रस्ता फिरत असतात किंवा शाळेतही येत असतात. त्यांच्या पायाला जखमा, दुखापत होत असते. प्रत्येक वेळी इकडे औषधोपचार आम्ही शाळेत करतोच, पण घरी त्यांच्याकडे तेवढं लक्षही दिले जात नाही. मग त्यांना त्यांच्या ज्या जखमा आहेत त्या तशाच राहतात. पण आपल्याला म्हणून निसर्गप्रेमींना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्याबरोबर येणाऱ्या सगळ्या स्नॅक्स, ड्रिंक्सच्या बॉटल आणि कचरा जो प्लॅस्टिकचा कचरा आहे तो इतरत्र येऊरमध्ये कुठेही फेकू नका. शाळेच्या आवारात तर नाहीच नाही. It's a wonder that this forest has survived this long. And not only survived, but thrived. This landscape is home to many rare species of flora and fauna, and one of this species is the oriental dwarf kingfisher, Cis etherica, the jewel of Western Ghats, the flying rainbow, the beautiful color bomb. Oriental dwarf kingfisher is an epitome of beauty. This bird migrates all the way from Southeast Asia and comes to the Western Ghats to breed in the monsoon season. And the Yur Hills is one of the nesting grounds for this bird. Monsoon is the perfect time to watch the activity of the Oriental dwarf kingfisher. When Yur forest transforms into a paradise for nature lovers, Oriental dwarf kingfishers are engaged in a classic courtship routine. The male bird
in the customary fashion, feeds the female before being allowed to mate with her. Oriental dwarf kingfishers make their nest close to slow-flowing streams by drilling holes inside the mud walls with their beaks and throwing out mud by using their feet. After the completion of the nest, the female bird lays its eggs at the end of this tunnel. Later, the male as well as the female bird incubate the eggs by taking turns. After the young ones hatch, adult birds feed them with unique type of prey like frogs, geckos, skinks, crabs and various type of insects. Once the young ones turn into juveniles, the parents teach them to hunt and fend for themselves, and thus the life cycle of Oriental dwarf kingfishers is completed. But many nature lovers have observed party revelers causing a disturbance in the close vicinity of the breeding habitat of Oriental dwarf kingfishers. They indulge in unlawful activities like drinking and smoking inside the core part of the pristine forest of Yeur. The number of partygoers is more during weekends. To curb this menace, nature lovers, wildlife photographers, and forest department of Sanjay Gandhi National Park came together to regulate the entry of illegal party revelers inside the forest. This was done by celebrating Green Gatari, an event organized for the cause of conservation of the city's forest. Not only nature lovers, but this movement was supported by the indigenous people staying in the hamlets of Yeur Hills. The partygoers created a nuisance by throwing glass bottles in agricultural fields, streams, near schools, and even the houses of local tribes. These people came in numbers to support the movement. नमस्कार, माझं नाव रोहित जोशी. मी यौर एन्व्हायरमेंटल सोसायटीचा समन्वयक आणि संस्थापक सदस्य. यौर एन्व्हायरमेंटल सोसायटीची स्थापना 2015 साली मी आणि आदित्य सालेकर या आमच्या समवयस्क मित्रांबरोबर आम्ही केली. त्यावेळेला यौरची परिस्थिती अशी होती की यौरमध्ये जे जंगल आहे तिथे येणारे पर्यटक हे तिकडे जो कोर एरिया ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये येऊन कचरा करायचे आणि त्यामुळे इकडचे जे जंगली प्राणी होते म्हणजे यौरचं जंगल हे जे जाणलं जातं ते बिबट्या म्हणजे जो लेपर्ड आहे त्याच्याकरता आणि हे त्याचं हॅबिटॅट आहे, नॅचरल हॅबिटॅट आहे. त्याच्याकरता यौरचं जंगल हे प्रसिद्ध आहे आणि त्या यौरच्या जंगलामध्ये हे कचऱ्याचं साम्राज्य जे झालं होतं ते बघून आम्ही सगळे जे प्राणीप्रेमी पक्षीप्रेमी होतो ते अस्वस्थ झालो आणि आम्ही एक असा विचार केला की या परिस्थितीमध्ये जर का आपल्याला चेंज आणायचा असेल तर त्याकरता काय करता येईल आणि या अनुषंगाने आम्ही सर्व समविचारी संस्था आणि सर्व ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांना एकत्र घेऊन यौर एन्व्हायरमेंटल सोसायटीची स्थापना केली आणि पहिल्यांदी क्लीनअप ड्राईव्हपासून ज्या ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केल्या की या जंगलामध्ये कचरा राहणार नाही आणि यौरचं जंगल हे पुन्हा एकदा सर्व प्राणी मात्रांसाठी राहण्यासाठी सुयोग्य स्थितीमध्ये आणू या प्रयत्नासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जी काही आमची कामगिरी आहे त्याबद्दलची ती थोडक्यात अशी आहे की पहिल्या वर्षी आम्ही हा क्लीनअप ड्राईव्ह केला आणि त्यातून हजारो टन प्लास्टिक हे जंगलामधून म्हणजे जंगलाचा जो कोर एरिया आहे तिथून आम्ही बाहेर काढलं. आम्ही येऊरचं जे जंगल आहे ते येऊरचं जंगल म्हणजे आतला भाग बाहेरचा भाग म्हणत नाही तिथून काढलं. दुसऱ्या वर्षी ग्रीन गटारी म्हणजे इथे जे पिकनिकर्स किंवा इथे जे पार्टी डुअर्स आहेत म्हणजे जे पार्टी करण्यासाठी येऊरच्या जंगलामध्ये येतात त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी किंवा त्यांच्यावरती आळा बसावा किंवा त्यांना पर्यावरण स्नेही कसं बनवता येईल याकरता ग्रीन गटारीची सुरुवात केली. ग्रीन गटारीची कॉन्सेप्ट अशी होती की गटारी हा श्रावणाच्या अगोदरचा दिवस हा मांसाहार करून किंवा मद्यपान करून साजरा करायचा असा चुकीचा पायंडा काही गेली वर्ष पाडला गेलाय. तो न पडता आपलं जंगल कसं सुस्थितीत राहील आणि आपण त्यामध्ये जाऊन कचरा न करता आपण तिकडे त्याचं संगोपन कसं करू याकरता आम्ही काही समविचारी संघटनांना हाताशी धरून इथे वृक्षारोपण
असून देत किंवा नेचर ट्रेल्स असून देत, असे अभिनव उपक्रम घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून शहरामधल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा इकडचा सहभाग वाढेल आणि त्या दिवशी जे पिकनिक करायला इथे येतात किंवा पार्टी करायला इथे येतात त्यांनाही समजेल की इकडे या दिवशी हे करणं अयोग्य आहे. Eur Forest is an eco-sensitive zone, but there are more than 256 private bungalows and 7 hotels inside the forest, where people host private parties, and these loud parties destroy the peace and serenity of the surrounding environment. Not just that, local villagers are also affected by this noise pollution. अख्खा दिवस आम्ही जंगलात कामं करायची, शेतावर कामं करायची ना, झोपायच्या टायमाला जर काय पण लावून राहायची ना, माणसाला झोपता आली पाहिजे. असंच असेल आता आपल्याला माणसाला सही नाही तर त्या जनावराला काय कसा सही न सांगा ना तुम्ही. रविवार असला का त्यांचा आवाज चांगलं त्यांच्या पारते श्याम जेवढं बंगलवाला तेवढं तसंच. येऊर रेंज ही 2017 डिसेंबर साली ESZ म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून नोटिफाय करण्यात आली आणि त्या अनुसार इथे काही ॲक्टिव्हिटीज परमिसिबल म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीज प्रोहिबिटेड हे ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे जो बफर झोन आहे त्याच्यापासून आपल्या इकडे 100 मीटर ते 1 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये बांधकाम हे पूर्णतः त्याच्यावरती बंदी आणण्यात आली. त्याचप्रमाणे इतरही अनेक अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या, जेणेकरून या क्षेत्रामधलं जे पर्यावरण आहे ते अबाधित राहील आणि जे नैसर्गिक अधिवास आहे तो त्या प्राण्यांना मिळून ते प्राणीही तिकडचे अजून ते प्रॉस्पर होतील याकरता त्या ESZ नोटिफिकेशनचा फायदा झाला. पण त्यानंतरही आज आपण बघतोय की अनेक अवैध हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स किंवा बंगले हे आजही इथे येऊरच्या जंगलामध्ये नव्याने उदयास येत आहेत आणि याच्याकरता कुठे ना कुठे पोलीस प्रशासन असून दे, महसूल विभाग असून दे किंवा ठाणे महानगरपालिका असून दे, हे त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहेत, हे खेदानं मान्य करावं. Not just humans, but wild animals like leopards also get affected due to the loud noise caused by private parties. These animals have coexisted with humans in Eur landscape for a long time. The tribal people from Eur Hills consider the leopards as their deity. There have seldom been incidents recorded of leopard attacks on locals in Eur. वाघ कसा काय करू शकत नाही, म्हणजे आम्ही त्याची पूजा करतो म्हणून काय करत नाही. आम्हाला किती वर्ष करतो आम्ही, जवळजवळ 60-70 वर्षा इथे आहे. बिबट्या येतो जवळजवळ आम्ही हात जोडतो आणि त्या नमस्कार करतो, बाबा तुझ्या रस्त्याला तू जा, आमच्या रस्त्याला आम्ही जाऊ. बिबट्याची पूजा करतो. बिबट्या खाली राहतो, त्याचं घडवलेलं आहे, चांगलं बनवलं आहे आणि लावलंय, मंदिर बनवलं त्याचं आणि त्याच्यामध्ये त्याला बसवलंय आणि त्याची पूजा करतो. ते बिबट्या काय एवढा आपल्यावर हल्ला असतो. Leopards move from one area to another in SGNP from one range to another, but due to encroachment on forest habitat and to make way for roads, leopard corridors which connected different ranges together have completely vanished. Now the corridors have been taken over by human settlements, apartments and high rises. प्राणीला बरोबर माहिती असतो की पुढचा जंगल कुठे आहे, तो तिथे जायचा प्रयत्न करणारच. त्यांचा सेन्स असतो. आणि बिग कॅट्स, मोठे जे मांजरं असतात, तर त्यांना क्षेत्र स्वतःचं बनवण्यासाठी त्या जंगलातनं बाहेर जाणं गरजेचं आहे. बरं, इकडनं तुंगारेश्वरला जायला किंवा तानसाला जायला मार्ग कुठचा आहे, तो कोलशेट मार्ग बाहेर पडतो. खाडीचा छोटा पट्टा तो क्रॉस करून तो गेला पाहिजे, पण त्याच्यामध्ये पूर्ण बांधकामं आले. त्यांना माहिती आहे जंगल आहे पुढे, पण तिथपर्यंत जायचं कसा ते मार्ग शोधत असतात. आणि ते शोधताना कुठे अडकलं तर हे आपल्याला कॉन्फ्लिक्टमध्ये दिसतो. आजही मी सांगतो, तुमचा जो कोलशेचं एअरफोर्स स्टेशन आहे तिथे एक बिबट्या असतोच ना वर्षानुवर्षे, आणि ते एअरफोर्सवाल्यांना माहिती आहे तो इथेच येऊन बसलेला असतो, तो जाईल आपला.
कोण त्याला त्रास देत नाही, तोही कोणाला त्रास देत नाही. पण इतर जे सापडतात तुम्हाला शहरामध्ये ते बाहेर जायचा प्रयत्न करतो. पॅसेज जो कॉरिडॉर आहे तो लवकरात लवकर क्लिअर केला पाहिजे. भले 5, 10, 15, 20 बिल्डिंगे तोडावं लागलं आणि बाजूला काढायला लागलं तरी काढायचं. किंवा कुठे जरी खाडीमध्ये जर क्षेत्र छोटा, फॉर एक्झाम्पल घोडबंदरचं क्षेत्र आहे, तिथे जिथे खाडीचं विड्थ कमी असेल तिकडे तुम्ही ओव्हरपास बनवा एक नॅचरल याचा, तिथून जाऊ द्या प्राण्यांना त्या साईडला, ते निघून जातील. आपल्याला वनवासी किंवा आदिवासी आपण ज्यांना म्हणतो त्यांना सोडून इतर कोणाला तिथे राहायचा अधिकार नाही आहे. तुम्ही एकतर अतिक्रमण करणार आणि मग त्याच्यावरती तुम्ही बेनिफिट मागणार आणि वर तुम्ही तक्रारी करणार की वन्यजीव आमच्याकडे येतो आहे, आमच्या घरात येतो आहे. वन्यजीव तुमच्या घरात येत नाही, तुम्ही वन्यजीवाच्या घरात जाऊन बसलेला आहात म्हणून तुमच्याकडे येतात पाहुणे ते. Yeur is home to indigenous tribes like Mahadev Koli and Varli, and these tribal people have always been neglected by the government. The indigenous tribes from Yeur have to also contend with ever increasing threats from private interests. तुम्ही बघितलं तर जंगलात राहायचा हक्क कोणाचा? जे पिढ्यानपिढी राहतात, जे ज्यांना वनवासी म्हणतो आपण, आदिवासी म्हणतात, त्यांचा हक्क आहे. पण त्यांना सरकार काही फॅसिलिटीज देत नाही, सुविधा देत नाही किंवा त्यांना त्यांचा हक्काचं जाणीवसुद्धा करून घेत नाही. त्यांना डॉक्युमेंट देणार नाही, लाईट कनेक्शन देणार नाही, पाण्याचं कनेक्शन देणार नाही, घरांना दरवाजे लावू देणार नाही, खिडक्या रिपेअर करतो देणार नाही, लाद्या बसू देणार नाही. हे सगळे दादागिरी जी आहे गव्हर्नमेंटची ते फक्त आदिवासींसाठी संरक्षित आहे. पण इथे जेव्हा अतिक्रमण घेऊन झोपडपट्टीधारक लोक बसवणारे लोक येतात तर त्यांना पूर्णपणे सिस्टमचा पाठिंबा असतो. लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे पाहिजे ते सगळं, घराच्या समोर लाद्या, रस्ते, टेलिफोन लाईन, तुम्ही बोला, सगळे सुविधा मिळतात कारण त्यांची मतं आहेत. एवढं लाख घेतलं, तेवढं कुरोड घेतलं, तेवढं कुरोडना लाख घेतलं असतं तर माणसं कशी राहिली असती? तेवढं भेटतच नाही, तेवढं पण भेटत नाही. भेटलं तर भेटलं कोणाकोणाच्या जमिनी घेऊन, कोणाला भेटलं तर ते, नाही तर मग नाही. अशी करून तर जमिनी सगळ्या पसून झाला लोकांना. आम्ही शहरात राहिलेलं नाही, मग आम्ही इकडंच राहिलेलं. शहरामध्ये गेलं तर आम्हाला तसं उघड वाटतं आणि इकडं तशी आम्हाला सवय झाली, मग शहरात राहायला वाटत नाही आम्हाला. पण इकडं तशी सोयच नाही कसली, नाही पाणी मिळत पियाला, नाही लाईट. आम्हाला असं वाटलं आम्हाला वीज आली असतं तर बरं झालं असतं, पाणी दिलं असतं तर बरं झालं असतं, रस्ता दिला असता तर बरा झाला असता आम्हाला लोकांना. म्हणजे कसं रस्ता दिला असता तर इथं आजारी झालं माणूस तरी गाडीमध्ये पटकन घेऊन गेलो असतं. तर यामध्ये आधी मूल रहिवासी आदिवासी लोक बरेचसे या ठिकाणी वसलेले आहेत आणि पूर्वी वर्षानुवर्ष स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून इकडे लोक राहत आहेत. पण कालांतराने इथे लोकसंख्या वाढत चाललेली आहे. मागील 10-15 वर्षापासून जे येऊरमध्ये कमर्शियल माहोल तयार झाला आहे त्यामुळे निसर्गाला किंवा इकडच्या संस्कृतीला, आदिवासी संस्कृतीला तडा जात आहे. Local tribal people from Yeur came together and protested against deforestation and land mafias taking away their ancestral land from them. Deforestation and land encroachment by unsavory businesses and other high-profile personalities and politicians not only jeopardizes the environment but also has taken away from tribals their way of life. वनजमिनीवरती असेल स्ट्रक्चर्स तर ते तुटणारच. आज नाही, 4 वर्षांनी नाही, 10 वर्षांनी पण तुटणारच. जर परवानगीशिवाय बांधलेले जे स्ट्रक्चर्स आहेत ते तुटणारच. जे कायद्यामध्ये ज्यांनी परवानग्या घेतलेल्या नाही, जे अनधिकृत आहेत ते तुटणारच, त्याच्यात काही शंका नाही आहे. काही काळासाठी जे स्थानिक राजकीय पुढारी आहेत ते मतांसाठी त्यांना थोडं दिवस वाढवून देऊ शकतात, पण हे कायमचं होणार नाही. हे लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे. गेल्या 2 वर्षांमध्ये जो ग्रीन गटरीला प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर आम्ही 31 डिसेंबरला सुद्धा इकडे जी अनधिकृतपणे उभारलेली हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा जे बंगले आहेत लब्ध प्रतिष्ठानचे, त्याच्यामध्ये ज्या पार्ट्या चालतात त्यांना अटकाव कसा घालता येईल याकरता स्थानिक पोलीस आणि इकडचे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एक्साईज डिपार्टमेंट यांना एकत्र घेऊन 31च्या रात्रीसुद्धा आम्ही ग्रीन गटरीसारखाच कार्यक्रम आयोजित करायला लागलो.
4थ्या वर्षीपासून आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला यश मिळायला लागलं आणि जे पर्यटक 31st पार्टी करायला किंवा ग्रीन गटारीच्या दिवशी पार्टी करायला इथे जे आतमध्ये यायचे त्याला बऱ्याच अंशी आळा बसायला लागला. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्याच दरम्यान अशी घडली की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जी बाउंड्री आहे तिकडे बाउंड्री वॉल टाकण्याचं काम सुरू झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की 90% काम हे पूर्णत्वास आलेलं आहे. त्यामुळे कोणतेही अनधिकृतपणे कोणीही व्यक्ती इथे शिरकाव करू शकत नाही आणि त्यांनी केल्यास त्याला जबर शिक्षेची तरतूद आहे. आणि त्यामुळे आतमधलं जे वन्यजीवन आहे ते पुन्हा प्रॉस्पर व्हायला लागलं आहे आणि याकरता येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटीनी गेले 5 वर्ष जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याचं एक खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे. आणि म्हणूनच मला याकरता समस्त ठाणेकरांचं ज्यांनी आजपर्यंत आम्हाला या कामामध्ये मदत केली त्या सर्वांचंच खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. बट इन द लॉंग रन अनलेस वी फेस द ब्रंट, आपल्याला ते जोपर्यंत इथे येणार नाही की खूप दुरून येऊन आपल्या इथपर्यंत पोचल्यावरच आपल्याला लक्षात येणार आहे अरे नाउ इट्स टू लेट. तो होपफुली बिफोर इट इज टू लेट वी टेक सम एक्शन. येऊर जितना शांत और जितना प्यारा बाहर से दिखता है, अगर इसके अंदर आप घुसोगे तो बहुत दर्द है इसके अंदर और इस दर्द को अगर आप समझना चाहते हो और मैं कहूँगा कि येऊर के आदिवासियों की आप रियली हेल्प करना चाहते हो, हेल्प भी गलत है, आप सिर्फ उन्हें उनके साथ एक अपना इंसान होने के नाते उन्हें आप समझना चाहते हो, प्लीज़ येऊर आइए. एक भी प्लास्टिक की बोतल अपने हाथ में न लाएं, पानी यहाँ बहुत मिलता है. कोई भी नॉनसेंस चीज़ लाने की जरूरत नहीं है, म्यूजिक के इंस्ट्रूमेंट लाने की जरूरत नहीं है. यहाँ की प्रकृति में अपना खुद का एक संगीत है, अगर आप उसे अनुभव कर लेते हैं तो आपको बाहर के किसी म्यूजिक की आवश्यकता नहीं. यहाँ आइए, प्रकृति में आनंद लीजिए और धन्यवाद करते हुए लोग यहाँ से बाहर चले जाए और हो सके तो उन येऊर के वासियों का, येऊर के आदिवासियों को कुछ सोचें. The destruction caused to Yeur Hills and SGNP is irreversible. But all hope is not lost. If we give time to nature, it always bounces back. It is high time that all the concerned authorities, the citizens of Thane, nature and wildlife lovers, local people, NGOs, local forest department and the government join hands and work together to conserve the last green lungs of Thane. The change will take time. Let us take the first step. खरोखर इकडे यायलाच नको पाहिजे, नाही तर असं होतं. रात झोपून येते तो बापरे, काय गाणी लागतील, काय करतील बंगल्यानं. ऋतुरेज कामा करायची, शेतात कामा करायची ना, झोपायची टाइम हिरण्यगर्भ सेवा संस्था. माणसाला झोपता आली पाहिजे. कामा करायची, लेट्स गो. मुंबई में जिंदगी बहुत ही झाड़ है, 9 से 5 पब्लिक करती यहाँ काम है. काम न रह सकता, धुआं कर रहा जाम. वन्य जीवों का घर संजय गांधी उद्यान है. 1/4 मुंबई की जान है. राइट टू स्पीच बेटा मेरा अधिकार. गंभीर समाचार लाया हूँ इस बार, विस्तार में बताऊँ तुम्हें कौन गुनेगार है. सरकार करी लोगों को लाचार, गुमान ये शहर की ये मेरा पैगाम. ये उर की पहाड़ी है ठाणे की शान, देते ताजी हवा बिना पूछे ही फुकट ऑक्सीजन बाटे करते अपनी परवा. फोटोग्राफी ऑफ नेचर करायला तुला कॅमेरा नवा. मॉर्निंग वॉक साठी पण तू जाना भावा. नवा नाही पुराना बचा लो ओ रामा. जंगल पे कुलाड़ी हो रहा कोहराम. बेकायदे की बिल्डिंग बिल्डर को ना ज्ञान. पैसों से जंगल को बना दे ये रेगिस्तान. आह्वान ये सुनो खतरे में बेजुबान. प्राणवायु को शुद्ध करने चलाओ अभियान. कदम ना बढ़ाया अब तो बुरा अंजाम. फेफड़ों को जला के बढ़ रहा है तापमान. वायु प्रदूषण को कैसे झेलेगा इंसान. वारली महादेव यहाँ की अवाम. तेंदुए को ये मानते हैं अपना भगवान, लेकिन छीन लिया हमने उनसे उनका आशियां. जंगल के अलावा अब ये जाएंगे कहाँ. फिर वो कोरम में चिल करने आएंगे यहाँ. उनके जमीन पे बंगलो तुम बनाओगे वहाँ. उनके हाउस को छीन के बना रहे फार्म हाउस वहाँ. कचरा दिखता मैं देखूं अब जहाँ. खतरा तुम्ही को लापरवाही
परवाह अवाम बेमान ये बेचे इलीगल शराब पार्टी मना के पर्यावरण करते खराब चरसी गंजेड़ी करते जगह को बदनाम माइग्रेट करके किंगफिशर आते हैं यहाँ बिना प्रजनन किए तुम भगाते हो कहाँ इको सेंसिटिव जोन में ये स्पीकर बजाते सारे पक्षियों को ये लोग ऐसे डराते शराबी दुकानों को चलो बंद कराते इस सब के जिम्मेदारों को गाने से समझाते झाड़ लगा के सफाई से ग्रीन गटारी मनाते ये उर को बचाने पहला कदम हम उठाते पहला कदम हम उठाते पहला कदम हम उठाते पहला कदम हम उठाते आता आपल्याला माणसाला सही नाही तर त्या जनावराला काय कसा सही न सांगा ना तुम्ही